नागपूर शहरातून बेपत्ता झालेला 14 वर्षीय अथर्व ननोरे प्रकरणाचा अत्यंत धक्कादायक उलगडा झाला आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवून अथर्व घराबाहेर पडला त्याच परिचित मित्राने 50 लाखांच्या खंडणीसाठी 2 साथीदारांसह त्याचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. गिट्टी खदान पोलीस आणि गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासात तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी संपूर्ण शहर शोभायात्रांमध्ये मग्न असताना गिट्टी खदान परिसरातून अथर्व अचानक बेपत्ता झाला होता. अथर्वच्या वडिलांचा भाजीपाल्याचा व्यवसाय असून त्यांच्याकडे मोठी रोकड असल्याची माहिती आरोपींना होती. याच आर्थिक लोभापोटी जयराम यादव, केतन शाहू आणि आयुष शाहू या तिघांनी 40 ते 50 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा कट रचला. जयराम यादव हा अथर्वचा परिचित मित्र असल्याने त्याने ओळखीचा फायदा घेत त्याला जवळ बोलावले आणि एका टाटा एस वाहनापाशी नेऊन बळजबरीने गाडीत कोंडले. आरोपींनी अथर्वला गोरेवाडा परिसरात नेऊन त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र अथर्व बेशुद्ध होत नसल्याने आणि आपली ओळख उघड होईल या भीतीने आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीतच अथर्वचा मृत्यू झाला. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह कळमेश्वर रेल्वे क्रॉसिंग जवळ फेकून दिला आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन धुवून टाकले. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या क्रूर गुन्ह्याचा छडा लावला आहे. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी पत्रपरिषद घेऊन सांगितले की गिट्टी खदान पोलिसांनी या प्रकरणात जयराम गोपाल यादव, केतन शाहू आणि आयुष शाहू या तिन्ही आरोपींना सोमवारी पहाटे अटक केली आहे. हे आरोपी पीडित मुलाचे परिचित असून त्यांनी खंडणीच्या उद्देशाने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. सध्या हे तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू आहे. मुलगा 14 वर्षाचा होता अथर्व म्हणून. त्याचे खून झालेले आहे आणि फार सेन्सिटिव्ह इश्यू होता. तो डिसअपियर झाला होता 2 तारीखला मिरडूकमधून आणि त्याच्यानंतर त्याचे काय शोध लागत नव्हता. शेवटी जिथे तो दिसला होता ते आम्हाला फुटेज मिळाले होते आणि फुटेजमधून त्याच्यानंतर म्हणजे कोणासोबत तो गेला आणि काय झालेल्यानंतर आम्ही भरपूर शोधला त्या दिवशी रात्री आणि पुढच्या दिवशीही आणि ते काय शोध लागत नव्हता. शेवटी मग त्याच्यानंतर आपण ड्रोन वगैरे बाकीचे जे फुटेज घेतले, आतमध्ये जाऊन बघितलं कारण समोरच एक जंगलसारखं आहे. तिथे पण आमची टीम सगळी लागलेली होती परंतु काही शोध लागत नव्हता आणि त्याच्यानंतर काही एज्युटेशन पण झालं होतं. परंतु शेवटी काल जे आहे आम्ही डिटेक्ट केलेलं आहे गुन्हा. त्याच्यात 3 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्याच्या PCची म्हणजे कोर्टासमोर आपण घेऊन गेलेलो आहे. पुढची आमची याच्यात कारवाई चालू आहे आणि आम्हाला जे लिंक्स लागत होते ते जे आहे ते लिंक्स लागलेले आहे. वी हॅव गॉट दी एव्हिडन्स ऑल्सो आणि त्याशिवाय कोणाच्या काय काय सहभाग कसे होता तीही सगळी माहिती आम्हाला मिळालेली आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यात त्यांनी कशासाठी हे केलं आणि केव्हापासून त्यांनी प्लॅनिंग केली होती ही सगळी माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्याच्यात जे मेन आहे त्यांची जी तयारी होती जवळपास 20-25 दिवस अगोदर त्यांची ही तयारी होती चालू. हे आज त्यांच्याशी इंटरोगेशन करताना आम्हाला ही माहिती मिळालेली आहे. आणि जो मृतक आहे मुलगा त्याची म्हणजे ओळख होती. त्याचा मित्र होता जय म्हणून जे आहे त्याच्याशी मैत्री होती त्याची आणि त्यांना तो व्यवस्थित ओळखत होता. आणि जो शेवटचे पॉईंट आहे तिथून तो त्याच्यासोबतच गेला आहे कारण त्याचे मागे काही मुले होते ते पण आम्हाला सापडलेलं आहे. म्हणजे लास्ट सीन इज विजिबल क्लिअरली दॅट विथ होम दॅट चाइल्ड इज गॉन. आणि नंतर मग त्याच्यानंतर ते काय काय पूर्ण कारवाई झालेली आहे ती सगळी डिटेक्ट झालेली आहे. आमची जे क्राईम ब्रांच आहे, आमचे झोनल ऑफिसर्स आहे, जॉईंट CP आणि सगळे वरिष्ठ अधिकारी याच्यात होते लागलेले की हे लवकरात लवकर डिटेक्ट झाला पाहिजे. परंतु ते टेक्निकल एव्हिडन्सच्या आधारावर CCTV फुटेजेसचे आधारावरून ते आपण एस्टॅब्लिश केलेलं आणि त्यांची जी पुढची आपण
इंटरोगेशन केलेले त्याच्यात निष्पन्न होत आहे की कोण आरोपी आहे याच्यात, त्यांनी कोणते वाहनाचा वापर केलेला आहे, किती वाजतात, कुठे ते होते, ते सगळं व्हेरिफिकेशन चालू आहे. आमची जे पोलिसनी भरपूर प्रयत्न याच्यात केले, कारण दिस वॉज अ ब्लाइंड मर्डर इनिशियली, म्हणजे काही सुराग लागत नव्हता आम्हाला. जवळपास 1.5 दिवस त्याच्यात गेला. फाइनली डिटेक्ट हो गया है, 3 लोगों को हमने इसमें अरेस्ट किया है. आगे की कार्रवाई हमारे इसमें चालू है. एक मिनट, वो पहले बोल याच्यात जो है 3 लोग जो है वो तो क्लियर कट इसमें निष्पन्न हो रहे हैं. इसके अलावा वो किस किस से टच में थे, अथर्वच्या हत्येने केवळ ननोरे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण नागपूर शहर सुन्न झाले आहे. पैशांच्या हव्यासापोटी परिचित मित्रानेच केलेल्या या कृत्याने सामाजिक विश्वासाला तडा गेला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास आता अधिक वेगाने सुरू आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.